आपल्याला सुरू करायचं आता पहिलं प्रकरण परिमेय संख्या। परिमेय संख्यांचा अभ्यास करण्याच्या आधी मागच्या वर्षी आपलं काही संख्यांचा अभ्यास झाला होता, त्या संख्येत थोडंसं एक आपण रिवाइज करू आणि त्यानंतर याला आपण सुरुवात करू। पहिली आपण पाहिली होती नैसर्गिक संख्या। तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, तर ज्या 1 पासून सुरू होतात, 1 2 3 4 अप टू सो ऑन। या संख्यांचा वापर वस्तू मोजण्यासाठी आपण करत असतो, म्हणून यांना काय म्हटलं जातं, मोज संख्या असं सुद्धा म्हणतात। त्यानंतर दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या 0, 1, 2, 3 अप टू सो ऑन, यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो। यामध्ये जास्तीचा कोण आलेला आहे, 0 आलेला आहे। यामध्ये सर्वात लहान विचारलं तर 1, यामध्ये सर्वात लहान विचारलं तर 0। तिसरा प्रकार पूर्णांक, याचा आपल्याला लगेच काम पडणार आहे, त्यामुळे लक्षात घ्यायचं। पूर्णांक संख्या यामध्ये सेंटरला 0, इकडे जर गेलं तर 1 2 3 अनंत। इकडे जर आलो तर -1 -2 -3 अनंत। याचा अर्थ दोनही बाजूनी अनंत आहे, इकडे वाढत वाढत चाललेले आहे, डावीकडे कमी कमी होत चाललेले आहे। पण यामध्ये जर सर्वात लहान तुम्हाला विचारलं तर ते आपल्याला सांगता येणार नाही, कारण किती इकडे आलो आपण डावीकडे तर लहान लहान होत चाललंय, उजवीकडे गेलं तर मोठ्या मोठ्या होत चाललंय। वरच्या मध्ये कसं आहे, कुठंतरी थांबलेलं आहे, तिथे स्टॉप आहे स्टॉप आहे, त्यामुळे ह्या सर्वात लहान सांगता येतील। पूर्णांक संख्येमध्ये सर्वात लहान विचारलं तर सांगता येत नाही। मात्र सर्वात लहान धन पूर्णांक संख्या विचारली तर 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या विचारली तर काय राहणार आहे, -1। पूर्णांक संख्येच्या व्याख्या काय लक्षात ठेवायचे, ह्या इकडं धन संख्या, ऋण संख्या आणि 0 यांचा जो संच आहे, यांना आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या। हे सर्व आपलं 7व्या वर्गामध्ये कंप्लीट झालेले। आता आपण काय सुरू करणार, परिमेय संख्या, की जे आता आपल्या चॅप्टर मध्ये। परिमेय संख्या कशाला म्हणायचं, आपल्याला अशी व्याख्या दिलेली आहे, P छेदामध्ये Q आणि Q हे 0 नाही। P ही पूर्णांक संख्या, Q ही पण पूर्णांक संख्या, असं जर असेल तर यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो। याचा अर्थ काय, आपल्या भाषेमध्ये आपण सरळ सरळ पूर्णांक संख्येच्या छेदात दुसरी पूर्णांक संख्या असेल, मात्र छेदातली पूर्णांक जर 0 नसेल तर यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या। तर पूर्णांक संख्या आपण मगाच पाहिलं होतं, पुन्हा एकदा पाहू। सेंटरला 0 आहे, इकडे आपण म्हटलं होतं 1 2 3 अनंत, इकडे आपण म्हटलं -1 -2 -3 अनंत। ह्या सर्व पूर्णांक संख्या। आपण व्याख्येनुसार काय सांगितलं की वर पूर्णांक घ्या, कोणती घ्या, समजा 3 घेतला आपण, छेदामध्ये कोणती पूर्णांक घेतली आपण, 4। ही जी तयार झाली याला आपण काय म्हणणार, परिमेय संख्या। ऋण घेतली समजा आपण, ऋण 2 घेतली, छेदामध्ये अजून काहीतरी घेतली असेल 5, तर याला काय म्हणणार आपण, परिमेय संख्या, परंतु ऋण चिन्ह असल्यामुळे ऋण परिमेय संख्या। आता या ठिकाणी समजा असं घेतलंय 5 छेदामध्ये 0, तर यांना परिमेय म्हणता येणार नाही। आपण इथे लिहिलंय Q हा 0 नसतो, म्हणजे छेदातली संख्या आपल्याला 0 चालणार नाही। का नाही चालत, 0 याला आपल्याला भाग देता येत नाही, याचं उत्तर जर काढण्याचा प्रयत्न केला तर उत्तर मिळत नाही, त्याच्यामुळं याला परिमेय संख्या म्हणता येत नाही। मात्र याला जर उलट केलं, वर पूर्णांक संख्या आहे, खाली छेदामध्ये किती आहे, 5, तर याला आपण काय म्हणणार, परिमेय संख्या। वर कोणताही पूर्णांक चालणार आहे, फक्त छेदामध्ये आपल्याला 0 नको, छेदामध्ये 0 व्यतिरिक्त संख्या आहे, म्हणून ही पूर्णांक आहे, सॉरी म्हणून ही परिमेय संख्या आहे। नुसतं तुम्हाला म्हटलं असेल आता अशा प्रकारे की 4 ही परिमेय संख्या आहे का, तर त्याच्या खाली आपल्याला चेक करायचं, तर छेदात काहीच नसेल तर मनाने आपण काय लिहू शकतो, 1 लिहू शकतो। याचा अर्थ छेदामध्ये 0 नाही, म्हणजेच ही संख्या परिमेय संख्या आहे। तुम्हाला म्हटलं असेल नुसतं 0 परिमेय संख्या आहे का, तर आपण काय चेक करणार, छेदात, छेदामध्ये किती आहे, 1 आहे, याचा अर्थ ही संख्या परिमेय आहे। आता आपल्याला सुरू करायचं आहे सराव संच 1.1। पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे की संख्या रेषेवर खालील परिमेय संख्या दाखवा। याकरता आपल्याला संख्या रेषा काढावी लागेल।
एक केअरफुली लक्षात घ्या, बाकीचे तुम्हाला बरोबर करता येईल. या ठिकाणी सेंटरला आपण 0 घेऊ, इकडं 1 2, इकडे जर आलो तर ऋण -1 -2. जेव्हाही तुम्हाला असा कोणताही अपूर्णांक दाखवायचा असेल त्यावेळेस त्याच्या छेदामध्ये पाहायचं. छेदामध्ये किती आहेत? 2 आहेत. याचा अर्थ हे जे आपण 1-1 सेंटीमीटर किंवा जे काही भाग पाडले असतील त्या एका भागाचे 2-2 भाग करायचे. समजा इथे 4 असेल त्याचे 4 भाग करायचे, 5 असेल तर 5 भाग करायचे. आता छेदात 2 आहे याचा अर्थ प्रत्येक भागाचे 2 भाग. त्यामुळे याला आपण एक रेषा जर टाकली, याला आपण मोठं करू, ज्या ओरिजिनल आहेत त्या प्रत्येकाचे 2-2 भाग आपण केलेले आहेत. मग आता या छेदाचं काम आपलं संपलेलं आहे. आता पहिली संख्या काय? 3/2. धन आहे. धन असेल तर त्या बाजूला आपण जाणार. 3 अंशामध्ये लिहिलेला आहे म्हणून शून्याच्या इकडे 3 खुणा जायचं. पहिली, दुसरी आणि तिसरी खूण. याचा अर्थ हा जो पॉइंट आहे हा काय असला पाहिजे? 3/2 असला पाहिजे. दुसरा आहे 5/2. सगळ्यांच्या छेदात 2 आहे तर ते आपण 2-2 भाग केलेले आहेत. छेदाचा संबंध उरलाच नाही. 5 खुणा आहेत. मग 5 असेल तर आपल्याला शून्यापासून तिकडे 5 खुणा मोजाव्या लागतील. आता इथं 1 2 3 4. इथं आता आपण पुन्हा वाढवू शकतो. या ठिकाणी 3, याचे पुन्हा 2 भाग. आता 1 2 3 4 आणि 5. या ठिकाणी हे झालं आपलं 5/2. आता -3/2 आहे. वजा जर असेल तर आपण डावीकडे जाणार. किती? 3 खुणा. 1 2 3. या ठिकाणी काय असलं पाहिजे? -3/2. तर यातला पहिल्यातलं दुसरं गणित. पुन्हा याला आपण संख्या रेषा काढणार. सेंटरला 0, इथं 1 2 3. इकडे आलो आपण -1 -2 -3. छेदात काय लिहिलेलं आहे? 5 लिहिलेलं आहे. मग छेदामध्ये जर 5 असेल तर प्रत्येक भागाचे 5-5 छोटे छोटे भाग आपल्याला पाडावे लागतील. मग या ठिकाणी आपण 5-5 भाग पाडून घेऊ. 5 भाग पाडायचे म्हणजे 4 रेषा काढाव्या लागतील आपल्याला. 1 2 3 आणि 4. आता भाग जर मोजले तर 1 2 3 4 आणि 5 भाग पडतात. तसं सगळे आपण 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. सर्व भागाचे आपण छोटे छोटे 5-5 भाग केलेले आहेत. 5 भाग करण्याचं कारण काय? तर छेदामध्ये 5 आहेत म्हणून. तर पहिला अपूर्णांक 7/5. छेदातलं काम संपलेलं, आपण भाग पाडले म्हणजे काम संपलं. फक्त किती घेणार आपण? 7. धन आहे. धन असेल तर उजव्या बाजूला 7 खुणा. 1 2 3 4 5 6 आणि 7. त्याला आपण राऊंड करू. या ठिकाणी आलं तुमचं 7/5. त्यानंतर -2/5. वजा आहे म्हणजे शून्याच्या डावीकडे 2 आहे म्हणजे 2च खुणा. 1 आणि 2. याला आपण राऊंड करू. हे झालं -2/5. त्यानंतर -4/5. 4 खुणा डावीकडे. 1 2 3 4. इथं काय असलं पाहिजे? -4/5. हे सर्व जे काही आपल्या अपूर्णांक आहेत, परिमेय संख्या आहेत, या संख्या रेषेवर आपण दाखवले. त्यानंतर पहिल्यातलं तिसरं -5/8 आणि 11/8. पुन्हा आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं आहे. सेम कंडिशन. सेंटरला 0 1 2. इकडे आलो आपण -1 -2. आता छेदामध्ये किती आहेत? 8 आहेत. याचा अर्थ प्रत्येकाचे 8-8 भाग आपल्याला पाडायचे. 8 भाग पाडायचे म्हणजे पुन्हा किती? 7. आता आपण 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. सगळ्यांचे आपण 8-8 भाग केले. 7 पुन्हा काढले की 8 भाग तयार होतात. पहिली परिमेय संख्या पहा. -5/8. ऋण आहे म्हणजेच शून्याच्या डावीकडे. 8चं काम संपलेलं आहे. 5 पुन्हा घ्या. 1 2 3 4 आणि 5. हा पॉइंट आहे. -5/8. त्यानंतर 11/8. धन आहे तिकडे जावं लागेल. 11 खुणा.
ही मोजायची नसतं, इथून सुरुवात करणार पहिली आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 हा पॉइंट 11/8. त्यानंतर आता पहिल्यातलं चौथं गणित आणि शेवटचं यामधलं संख्या रेषेवर आपल्याला ह्या परिमेय संख्या दाखवायच्या आहेत 0 1 2. इकडे आलो आपण -1 -2. छेदात किती आहे 10. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की 10 भाग पाहिजेत. 10 भाग पाहिजेत म्हणजे पुन्हा किती पाहिजेत 9. आता 9 पुन्हा टाकून देऊ 1 2 3 4 5 6 7 8 9. सेम 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 पुन्हा टाकल्या प्रत्येकाचे 10 भाग झाले. छेदाचं काम संपलं. अंशामध्ये चला. पहिला काय संख्या आपली 13/10 धन संख्या आहे. 13 पुन्हा आपल्याला उजवीकडे जावं लागेल. मग आता मोजू आपण 13 पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हा पॉइंट आहे आपला 13/10. त्यानंतर -17/10 डावीकडे 17 पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. या ठिकाणी -17/10 या प्रकारे. आता सराव संच 1.1 मधलं दुसरं संख्या रेषेवरून प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे. पुस्तकात जर तुम्ही पाहिलं तर अशी संख्या रेषा दिली, त्याखाली असे 3 प्रश्न आपल्याला लिहिलेले आहेत. पहिला प्रश्न पहा, बिंदू बी हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो. त्याच्यावर बी जर पाहिलं तर या ठिकाणी आहे बी. आता याला आपल्याला चेक करायचं आहे कोणती परिमेय संख्या दर्शवतो. मग आता बी हा याची जी खूण आहे ते शून्यापासून कोणत्या नंबरला आहे ते आपण पाहू. तर आपण मोजलं तर 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 ला येऊन म्हणून 10 आपण लिहिणार. छेदात काय लिहायचं असतं की एका भागाचे, हा जो शून्यापासून 1 पर्यंत किंवा 1 पासून 2 पर्यंत हा जो एक भाग आहे किती छोटे छोटे भाग पाडलेले आहेत. आपण जर मोजले त्या ठिकाणी छोटे भाग 1 2 3 4 कुठेही पहा 1 2 3 4 1 2 3 सगळ्यांचे 4 4 4 4 4 भाग पाडले. याचा अर्थ छेदामध्ये काय राहणार आहे 4. म्हणजे बिंदू बी हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो तो 10/4. किंवा या 10/4 ला आपण जर संक्षिप्त केलं, अंशात आणि छेदात 2 ने भाग जातो. हे उत्तर लिहिलं तरी बरोबरच आहे, पण याला जर अजून संक्षिप्त केलं तर 2 दुनी 4 2 पंचे 10. याचा अर्थ 5/2 हे उत्तर लिहा किंवा 5/2 कोणतंही लिहा. त्यानंतर दुसरा प्रश्न असा दिला की 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली. आता हा एक पूर्णांक आहे. हा पूर्णांक झाला असं तर 1 पर्यंत आपण येऊन पोहोचलो. नंतर काय उरलं 3/4 उरलेलं आहे. मग नंतर 3/4 उरलं तर 4चा काही संबंध नाही आपला, कारण 4 भाग पाडलेले असतात. मग 3 हे अंशामध्ये लिहिलेले तर 3 पुन्हा घेणार आपण 1 2 3 म्हणजे बिंदू कोणता आला आपला सी. किंवा तुम्ही असा करू शकता, याला आपलं कन्वर्शन 4 1 4 आणि 3 7 7/4 असं केलं तरी चालतं. मग 7/4 तर 4 खाली हे भाग पाडलेले आहेत. 7 पुन्हा फक्त शून्यापासून मोजणार आला. मग 1 2 3 4 5 6 आणि 7 कोणता येतो आपला सी. कसंही सोडवलं तर उत्तर तुमचं तेच राहणार. लास्ट डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य हे आपल्याला लिहायचं. 5/2 इथे मी लिहितो 5/2. छेदात 2 आहे याचा अर्थ या एका भागाचे 2 भाग आपल्याला पाहिजेत. पण संख्या रेषेला जर तुम्ही पाहिलं तर किती भाग आहेत 1 2 3 4. जर 4 भाग असतील तर छेदामध्ये 4च पाहिजेत. मग छेदामध्ये जर 4 आणायचे असतील तर याला कितीने गुणावं लागेल 2 नी. खाली जर 2 ने गुणलं तर वर पण 2 नीच आपण गुणणार. मग याचं तयार काय होईल 5 2 10/4. आता 10/4 4 भाग तर पाडलेले तर 10 धन आहे. मग शून्यापासून 10 घर तिकडे जाणार आपण. मग जाऊ आता
10 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कुठं पोहोचलो आपण डी वर. आणि आपल्याला तेच म्हटलं की डी या बिंदूने हा पॉइंट दाखवलेला आहे. याचा अर्थ हे विधान कसं असलं पाहिजे, सत्य असलं पाहिजे. सराव संच 1.2 यामध्ये आपण म्हटलंय लहान मोठेपणा ठरवा. तर या ठिकाणी संख्या रेषा आपण पाहिली होती. सेंटरला 0, इकडं 1 2 3, इकडे आलो आपण -1 -2 -3 अनंत. याचा अर्थ जसं जसं डावीकडे जाणार संख्या लहान होतात, जसं उजवीकडे जाणार संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. आता या ठिकाणी लहान मोठेपणा ठरवायचा आहे. -7 -2. आता या ठिकाणी -2 आहे. -7 कुठं असलं पाहिजे, इकडे यावं लागेल तुम्हाला. -3 -4 -5 -6 -7. आणि डावीकडे जात असताना लहान लहान होतात. याचा अर्थ -7 ही संख्या लहान असली पाहिजे 2 पेक्षा, -2 पेक्षा. किंवा मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, या ठिकाणी 7 आणि 2 आहे. नॅचरली जर ऋण चिन्ह नसेल तर 7 ही मोठी आहे तुम्हाला माहिती आहे, पण याला जर ऋण दिलं तर जी मोठी आहे ती काय होऊन जातं, छोटी. अशा प्रकारे सुद्धा लक्षात ठेवलं तरी चालतं. त्यानंतर दुसरं गणित आपल्याला दिलं आहे 0 आणि -9/5. कोणतीही ऋण संख्या ही 0 पेक्षा लहान असते. 0 सगळ्या ऋण संख्या 0 पेक्षा लहान राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जी लहान आहे तिकडे बाणाचं टोक. त्यानंतर 8/7 आणि 0. कोणतीही धन संख्या ही 0 पेक्षा नेहमीच मोठी असते. सगळं धन संख्या 0 पेक्षा मोठी आहे. ही मोठी असेल तर या ठिकाणी याकडं मोठं, याच्याकडं छोटं. त्यानंतर चौथं दिलं आपल्याला -5/4 आणि 1/4. आता दोघांचे छेद कसे आहेत, समान आहेत. मग छेद जर समान असतील तर छेदांचा विचार आपण करणार नाही, फक्त अंशांचा विचार करू. -5 आणि 1. ऋण संख्या ही धन संख्येपेक्षा नेहमीच लहान असते. याचा अर्थ या ठिकाणी ही संख्या लहान झाली, ही संख्या मोठी झाली. त्यानंतर 5वं गणित, यांचे छेद कसे आहेत, समान आहेत. मग छेद जर समान असतील तर हा विचार करायचाच नको. फक्त 40 आणि 141 यापैकी मोठं कोण आहे, 141 मोठा आहे. याचा अर्थ हा पूर्णांक मोठा असला पाहिजे. त्यानंतर इकडे आपण पुन्हा छेद यांचे कसे आहेत, समान आहेत. मग या ठिकाणी -17 आणि -13. याच्यामध्ये लहान कोण आहे, 17 ही अजून डावीकडे राहणार 13 पेक्षा. 13 आधी येतं, 17 नंतर येतं वजामध्ये. त्यामुळे ही -17 संख्या कशी राहणार आहे, लहान. आणि इकडे बाणाचं टोक आहे. त्यानंतर गणित नंबर 7 यामध्ये पुन्हा लहान मोठेपणा आपल्याला पाहायचं आहे. आतापर्यंत छेद सारखे होते, पण या ठिकाणी छेद कसे आले, आता वेगवेगळे आलेले. मग छेद जर वेगवेगळे आले असतील तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर छेद समान करा किंवा तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार आपल्याला सोपा जातो. तिरपा गुणाकार याचा अर्थ 16 × 15. मग 16 ने जर 15 ला गुणलं तर गुणाकार जो काही येईल तो इथं लिहायचा. डायरेक्ट 16चा पाडा येत असेल तर प्रॉब्लेम नाही, तर आपल्याला बाजून जाऊन गुणाकार करता येतो. 16 × 85, 80 0. आजचे किती आले, 8. 16 × 16 + 8 किती झाले, 24. 16चा 15चा गुणाकार किती आला, 240 आला. त्यानंतर असा गुणाकार करणार आपण 12 × 7, 12 7 84. दोन्ही धन आहे. 84 लहान दिसतंय, 240 मोठे आहेत. याचा अर्थ याच्याकडे बाणाचं टोक. मग इथे आपण काय म्हणणार, या ठिकाणी ही जर 84 लहान आहे तर हा पूर्णांक छोटा असणार. त्यानंतर सेम कंडिशन गणित 8 मध्ये. आता इथं असा गुणाकार 25 × 100, परंतु 100 ला चिन्ह कोणतं आहे, वजा. 9 8 72, 72 ला चिन्ह कोणतं आहे, वजा. ऋण जर असेल तर उलट होतं. 72 ही ऋण 72 ही मोठी आहे आणि ऋण 100 ही लहान आहे. याचा अर्थ इकडं अशा प्रकारे, म्हणजेच आपल्याला असं चिन्ह इथे टाकता येईल. त्यानंतर 9वं गणित 12/15 3/5. छेदही तुम्हाला लगेच समान करता येतो किंवा डायरेक्टली आपण काय करू शकतो, तिरपा गुणाकार. तर छेद समान कसा करायचं ते आपण पाहू. इथं जर 15 असेल छेदामध्ये तर या ठिकाणी 15 आणावा लागतो किंवा याला 5 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 15 आणणं जास्त सोपं आहे. याला जर 3 ने गुणलं तर 15, तर 5 त्रिक 15. जर खाली जास्तीचा 3 लिहिला तर वर पण तोच अंक लिहायचा 3. मग 12/15 आणि 3 त्रिक 9 छेदामध्ये 5 त्रिक 15. दोघांचे छेद कसे आणले आपण, समान आणले. आता यामध्ये 9 लहान आहे, 12 मोठा आहे.
खालचा विचार करायची गरज नाही, याचा अर्थ अशा प्रकारे चिन्ह राहील. किंवा आपलं मागच्या पद्धतीनुसार गेलं तरी चालतं. 12/15 3/5 हे आपलं गणित आहे. पहिल्यांदा असा गुणाकार करू आपण. 12×5 = 60 इथं लिहिणार. 15×3 = 45. 45 छोटा आहे, हा मोठा आहे, याचा अर्थ असं चिन्ह राहणार. याचा अर्थ हे असं. कसंही तुम्ही सॉल्व्ह केलं असेल तर उत्तर तुमचं तेच राहील. त्यानंतर आता यातलं शेवटचं -7/11 -3/4 पुन्हा गुणाकार. 7×28 -28 आहे. 11×3 = 33 -33. तुम्हाला पटकन सांगता यायला पाहिजे कोण मोठा आहे कोण छोटा आहे. दोन्ही निगेटिव्ह आहेत, दोन्ही ऋण आहेत या ठिकाणी. याचा अर्थ ही संख्या लहान आहे, ही संख्या मोठी. 1.3 आपण सुरू करू. खालील परिमेय संख्या दशांश रूपामध्ये लिहा. पहिलं दिलंय 9/37 म्हणजे 37 नी या 9 ला आपल्याला भागायचं आहे. मग शांत चित्ताने भागाकार या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. 9 ला जर भागलं तर 9 संख्या 37 पेक्षा लहान आहे, तरी भाग तर द्यावाच लागणार आहे. लहान असेल तर भाग जात नाही, म्हणजे आपण भाग देणार शून्याचा. 0 वजा केलं उरलं किती 9. जास्तीचा मनाने 0 घेतला, इथं आपण पॉइंट देऊन टाकू. आता इथं तयार झालं 90, इथं झालं 37. मग आपण 37 गुणिले 2 किती होता, 37 त्रिक किती होतात असं आपण या ठिकाणी करून पाहू. आता जर आपण पाहिलं या ठिकाणी तर 2×7 = 14, त्यानंतर 1 3 2 6 आणि 1 7 74. 3 नगराला गुणलं तर 90 पेक्षा मोठा गुणाकार होईल. याचा अर्थ 3 चा भाग जाणार आहे. भाग किती जाईल 2 चा. मग 37 दुणे किती होतात 74. मी 74 इथं आपण लिहिणार. वजा जर केलं इथून तर 0तून 4 जात नाही, पुसना घ्या. 10तून 4 गेले, उरले किती आपले 6. परत द्या 8 झालं 1. पुन्हा जास्तीचा 0 घ्या. आता जास्तीचा 0 घेतल्यावर पॉइंट देत नसतात. आता 160 झालं. 160 आणि इथं 37 आहे. जवळपास उत्तर जेव्हा आपल्याला काढायचं असतं पहिल्या संख्येने या दोघांना म्हणजे पहिल्या दोन अंक आपण घेऊन भाग देऊन भाऊ. 3×5 = 15, 3×7 = 18. 18 जर म्हटलं तर 16च्या वर जातं. मग आपण 3×5 = 15. 5चा विचार करून पाहू. जर समजा 5 न गुणाकार मोठा येत असेल तर मग पुन्हा एक लहान घेऊ. एक फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण ते ठोकताळा पाहिलेला की भाग कितीचा जाईल. आता 37 गुणाकारामध्ये 5 जर आपण केलं तर 5×7 = 35, 3 5 त्रिक 15 आणि 3 18 185 वर होतात. याचा अर्थ 5चा भाग जाणार नाही. कितीचा जाईल 4चा. 4 ने मग 37 ला जर गुणलं तर 4×7 = 28, 8 2 4 त्रिक 12 आणि 2 14. पुन्हा वजा करा या ठिकाणी. 10तून 8 गेले 2, इथे झाले 5, 1 या ठिकाणी 0. 12 उरलेले आहेत बाकी. पुन्हा जास्तीचं 0 जर घेतलं तर 120 तयार झाले. जवळपास 3 न जर पहिल्या दोघांना भागलं 3×12, 4चा भाग जाऊ शकतो. मग याला 4 ने आपण गुणून पाहू. नाही तर मग नाही गेला तर आपण मागे गेला. 4×7 = 28, 2 4 त्रिक 12 आणि 2 14 148 मोठं होतं. याचा अर्थ आपण 3 घेऊन टाकू त्या ठिकाणी. 3 न जर गुणलं तर 3×7 = 21, 2 3 त्रिक 9 9 2 11 111. कितीचा भाग गेला 3चा. आता या ठिकाणी वजा. पुन्हा जर आपण आता वजाबाकी केली तर या ठिकाणी 9 इथं आलं, पुन्हा उसना परत दिला, इथं आलं 0, इथं आलं 0. 9 आलेलं आहे. पुन्हा पहिली संख्या आली रिपीट. 0 घेतलं म्हणजे पुन्हा 90 तयार झालं. याचा अर्थ पुन्हा रिपिटेशन मध्ये तयार होत राहील. त्याचा अर्थ आता नंतर भाग द्यायची गरज नाही आपल्याला. 243 म्हणजे पुन्हा जर तुम्ही सोडवलं तर असंच येत राहणार. असं जर रिपिटेशन मध्ये येत असेल तर याला आपण कसं लिहिणार 243 च्या डोक्यावर 12चा अर्थ काय होतो एवढी संख्या ही पूर्ण रिपीट होत आहे. याचं उत्तर आलं तुमचं 0.243. त्यानंतर 18/42. आता याला जर तुम्ही पाहिलं तर 18 ला आणि 42 ला एका संख्येने भाग जातो. म्हणजे याला संक्षिप्त करता येतं आपल्याला. उत्तर तेवढंच राहणार आहे पॉइंट मधलं, त्यामध्ये बदल होणार नाही. याला संक्षिप्त होत असेल तर संक्षिप्त करा, कारण 42चा पाडा आपल्याला जड जाणारच आहे. अजून छोटा आपण करून पोहायला. वर खाली जर भागलं तर 6 ने भाग जातो. sin त्रिक 18, sin 7 42. 3/7 हा नवीन अपूर्णांक तयार झाला, नवीन परिमेय संख्या तयार झाली. पुन्हा काही छोटा होत नाही. 7चा पाडा आपल्याला सोपा जातो. मग या ठिकाणी
3 ला भागायचं आहे 7 ने. 3 ही संख्या 7 पेक्षा कशी आहे, लहान आहे, भाग जात नाही, तरी भाग तर द्यावाच लागेल. मग कितीचा भाग देणार आपण, शून्याचा. 0 वजा केलं उरलं 3. जास्तीचा शून्य ज्यावेळेस पहिल्यांदा घेत असतो तेव्हा आपण इथं काय देतो, पॉइंट देतो. आता 30 7 × 28 वजा केलं उरले 2, पुन्हा शून्य घेतला आपण, 7 2 14, पुन्हा वजा करा उरले किती 6, पुन्हा शून्य घ्या मनाने, 7 8 56, उरले 4, पुन्हा शून्य घेतला, 7 5 35, पुन्हा आता या ठिकाणी 5 उरले, पुन्हा शून्य घेतला, 7 7 49, खाली उरला 1, पुन्हा शून्य घेतला, 7 1 7, खाली उरला 3. आता 3 उरले, इथं लिहितो मी पुन्हा. 3 जर उरले तर या ठिकाणी रिपीट आलेलं आहे, म्हणजे याच्यावर शून्य घेतलं तर 30 तयार होईल. मग पुन्हा हेच जसे तसं तयार होणार. याचा अर्थ याच्यानंतरचं जर पाहिलं तर रिपिटेशन मध्ये राहतं, आणि रिपिटेशन मध्ये येत असेल तर याच्यावर आपण काय देणार, बार. उत्तर झाला आपलं 0.42 85 71 च्या डोक्यावर बार. 9/14 सेम कंडिशन, इथं भाग जात नाही, संक्षिप्त होत नाही, त्यामुळे आपल्याला पूर्णच भाग द्यावा लागेल. 9 ला भाग जात नाही, शून्याचा भाग देणार, 0 वजा केलं उरलं किती 9. नंतर मनाने शून्य घेणार 90. 14 चा पाढा जर म्हटला तर 14 सक 84, वजाबाकी केली, वजाबाकी जर केली तर उरले 6, जास्तीचं शून्य घेतलं, 60 तयार झालं. 14 चा पाढा जर म्हटला तर 14 चूक 56, वजाबाकी करा, पुन्हा किती उरले आपल्याकडं 4, जास्तीचं शून्य घेतलं 40, 14 त्रिक 42 होतात, 14 2 28, याचा अर्थ 2 चा भाग जाईल, 14 2 28. वजाबाकी जर आपण केली तर उसना घ्या, 10 तून 8 गेले 2, इथं 1 परत दिला, 3 वजा केले 1, जास्तीचा शून्य घेतल्यावर 120 तयार झाला. 14 न जर 120 ला भागलं तर 14 8 112 होतात, 8 चा भाग जाईल या ठिकाणी. वजाबाकी करू आपण, उसना घ्या, 10 तून 2 गेले 8, परत द्या 2, 2 तून 2 गेलं 0, या ठिकाणी पुन्हा काय होईल 0, पुन्हा जास्तीचा शून्य घेतला. असं करत करत गेल्यानंतर तुम्हाला कुठंतरी हे रिपीट मिळणारच आहे. इतकं सोडवा किंवा पुन्हा समोर तुम्हाला जात येईल. तर या ठिकाणी 80 आलेलं आहे. आता 14 न जर भागलं असेल तर 14 पंच 70, पुन्हा आता वजाबाकी इथं लिहितो मी वर, 70 80 मधून 70 गेले उरले किती आपल्याकडं 10, पुन्हा तुम्ही शून्य घेऊ शकता. अशा प्रकारे सोडवत सोडवत जर गेलं असेल तर तुम्हाला आन्सर मिळते. असा लंब आपलं जात आहे, या ठिकाणी 0.6428 समथिंग येईल. हे रिपिटेशन झाल्यानंतर याच्या डोक्यात पुन्हा काय द्यावं लागेल, आपल्याला बार द्यावं लागेल. त्यानंतर वजा 103/5. आता 103 ला भागायचं आहे तुम्हाला, ऋण बाकी तसंच ठेवू आपण. 5 ने जर भागलं तर 5 2 10, वजा बाकी 0. नंतर 3 घेतला आपण खाली, 3 घेतल्यानंतर 3 ला भाग जात नाही, पण भाग तर द्यावाच लागेल. संख्या खाली घेतली की भाग द्यायचा. भाग जात नाही म्हटल्यावर आपण शून्याचा भाग देणार, 0 वजा केलं 3 उरलं. मनानं शून्य घेऊ, कारण संख्या संपल्या. मनाने शून्य जर घेतलं पहिलं तर पॉइंट देत असतो आपण, आणि 5 न जर याला भागलं तर 5 सक 30, बाकी पूर्ण काय आला आता 0. याचा आन्सर किती आला आपलं 20.6. पण इथं ऋण असल्यामुळं लिहिताना वजा 20.6 असं आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर यामधला आता लास्ट 1.3 मधलं वजा 11/13. 11 ला भागायचं आहे 13 ने. पुन्हा तीच आपली पद्धत आहे. 11 ला भाग जात नाही, याचा अर्थ भाग शून्याचा देणार आपण. 0 वजा केलं उरलं किती 11. संख्या समोरच्या संपल्या, आपण काय घेणार 0 जास्तीचा, मग पॉइंट देऊन टाकला. 110 तयार झाला. 110 ला जर 13 ने भागलं तर 13 8 104, 104. वजाबाकी जर केली आपण तर 10 तून 4 गेले 6, इथं झाला 1, 1 तून 1 गेले 0, 0 झाले 6. पुन्हा जास्तीचं शून्य घ्या, किती झालं 60. 60 ला जर आपण भागलं तर 13 चूक 52, 4 चा भाग जाईल.
60 मधून 52 गेले, उरले किती 8. पुन्हा शून्य घेऊ शकतो आपण. 80 तयार झालं. 13 ने जर 80 ला भागलं तर 13 × 78, 13 × 91, 91 जास्त होतात. 13 × 78 वजाबाकी 2, पुन्हा शून्य घ्या, 1 ताच भाग होईल. 13 × 1 = 13. खाली किती उरले आपले 7. 7 अजून कुठे उरलेलं नाहीये. पुन्हा आपण कंटिन्यू समोर जाऊ शकतो. 70 तयार झालं. 70 झाल्यानंतर 13 ने जर याला भागलं तर 13 × 5 = 65. यांची वजाबाकी जर केली तर वजाबाकी कितीला आता 5. पुन्हा आपण जास्तीचा शून्य घेऊ शकतो. 50 तयार झालं. 13 × 52, 4 चा भाग जाणार नाही. 13 × 3 = 39, 3 चा भाग जाईल. वजाबाकी जर आपण या ठिकाणी केली तर किती आलं 11. तर 11 रिपिटेशन मध्ये आलेला आहे. याचा अर्थ याच्यानंतर पूर्ण हे अंक रिपीट मध्ये येतील. त्यामुळे या ठिकाणी याला लिहित असताना 0.846153 याच्या डोक्यावर काय राहील 12. आता आपल्याला सुरू करायचं आहे 1.4. यामध्ये वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 या संख्या रेषेवर दाखवायचं. ही आपण संख्या रेषा काढली आहे. अंतर बरोबर या ठिकाणी सारखेच घ्यायचे. 1 सेंटीमीटर घ्या, 1 इंच घ्या, 5 इंच घ्या, पण प्रत्येकातलं अंतर कसं असलं पाहिजे सारखं. आता या ठिकाणी 1 वर आपण इथे 90 चा कोन करू डी च्या सहाय्याने. मग या ठिकाणी हा 90 डिग्री. लंब या ठिकाणी आपण टाकलेले आहे. त्यानंतरची स्टेप आपली काय तर आपला चॉप या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर एवढं अंतर घ्यायचं जे एक युनिट आला, एक एका अंतराचा आपण म्हणतो. आणि इथून याला अंतर मोजून घ्यायचं. चॉप मारला यानंतर हा आपल्याला पॉइंट मिळाला. हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करायचा. अशा प्रकारे आपण जॉईन केले. हे 1 युनिट, हे 1 युनिट. आता यामध्ये पायथागोरस जर लावला आपण ते वर्गमुळात 2 मिळतं. हा कर्ण झाला आपला, म्हणजे या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग. जसं 1 चा वर्ग किंवा याला जर नाव दिलं समजा आपण ABC, तर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर काय होईल AC चा वर्ग. हे दोन्ही सारखेच आहेत, त्यामुळे 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग बरोबर AC वर्ग. 1 चा वर्ग एकच आहे, याचा अर्थ AC चा वर्ग. मग 1 आणि 1 2 बरोबर AC चा वर्ग. याचा अर्थ AC काय झाला आपलं वर्गमुळात 2. याचा अर्थ हे वर्गमुळात 2 आहे. हे अंतर वर्गमुळात 2 आहे AC. त्यानंतरची स्टेप काय आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं आहे. फक्त हे फक्त तुम्हाला जस्ट काढून दाखवलं, आपल्याला काढायची आवश्यकता नाही, ऍक्च्युअली येऊन जातं. तर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत अंतर घ्यायचं आणि इथून अशा प्रकारे हा आर्क चॉप मारून घ्यायचं. ज्या ठिकाणी टेकला तर हा बिंदू आता काय झाला आपला वर्गमुळात 2. जे दाखवायचं होतं संख्या रेषेवर ते आपण दाखवलेलं आहे. त्यानंतर वर्गमुळात 3 आपल्याला दाखवायचा असेल समजा, तर पुन्हा कंटिन्यू समोर जायचं. हा जो पॉइंट आहे इथे पुन्हा या रेषेशी कर्णासोबत 90 चा कोन करायचा आहे. त्यामुळे अशा प्रकारे डी आपण धरणार आणि पुन्हा 90 चा अँगल याला जॉईन करून टाकू. याच्यानंतरची स्टेप काय तर जे काही 1 युनिट आपलं अंतर होतं आपण घेतलं हे सारखं तेवढंच अंतर घ्यायचं. इथलं मोजून घ्या किंवा इथलं घ्या, कोणतंही सारखंच आहे दोन्ही पण. आणि इथून पुन्हा याला कट करायचं आपल्याला. हा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे, त्या पॉइंटला आपण जॉईन करून टाकू. त्यामुळे हा जो आता नवीन कर्ण तयार झाला हा किती असला पाहिजे वर्गमुळात 3. सोडवलं तर पुन्हा आपल्याला तेवढंच मिळणार, पण आपल्याला संख्या रेषेवर नुसतं दाखवायचं आहे. आता हा इकडे संख्या रेषेवर पुढे जाईल तर चॉपच्या सहाय्याने आपल्याला दाखवता येईल. पुन्हा ओवर आपण पॉइंट ठेवू, एवढं अंतर घेऊ आणि नंतर पुन्हा अशा प्रकारे इथं टच झालं तर हा जो बिंदू आहे हा असला पाहिजे वर्गमुळात 3. आपल्याला दाखवायचं आहे वर्गमुळात 5
आणि वर्गमुळात 7 संख्या रेषेवर आपल्याला दाखवायचंय. आता 5चं वर्गमूळ जर काढलं अप्रॉक्स 4चं वर्गमूळ 2 आहे, याचा अर्थ 5चं वर्गमूळ 2 पेक्षा किती आहे माहित नाही, पण ते जास्त असलं पाहिजे. त्यामुळं इथे आपल्याला लंब काढायचं. तर लंब काढायचं म्हटल्यानंतर या ठिकाणी डी च्या सहाय्याने आपण 2 वर अशा प्रकारे लंब काढून घेऊ. इथे बरोबर 90चा अँगल. यानंतरची स्टेप आपल्याला मागच्या प्रमाणेच घ्यायची. चॉपच्या सहाय्याने आपण एवढं अंतर 1 युनिट 1 अंतर मोजून घेऊ आणि 2 वर बरोबर ठेवून कट करून घेऊ. हा पॉइंट आपल्याला मिळाला. हा पॉइंट आणि हा आपण काय करणार, जोडून घेणार ओ पर्यंत, 0 पर्यंत. ही जी रेषा आहे ही आपली कितीची आहे, वर्गमुळात 5. आता याला संख्या रेषेवर बिंदू कुठे आहे, तर या ठिकाणी आपण ओ वर 0 वर टोक ठेवू, इथपर्यंत डिस्टन्स घेऊ, अंतर घेऊ आणि इथून कट करून घेऊ. काय जिथे टच झालं हा बिंदू, हा आपला वर्गमुळात 5. आता आपल्याला पाहिजे वर्गमुळात 7. आता वर्गमुळात 7 जर काढायचं असेल तर पुन्हा या ठिकाणी या कर्णाला आपण 90चा कोन घेऊ. इथे याला जॉईन करून टाकू. त्यानंतरची स्टेप काय राहणार आहे, नाही एवढाच अंतर आपलं 1 युनिट जे आहे इथून कट करून घ्यायचं आपल्याला. हा पॉइंट मिळाला. त्यानंतर पुन्हा स्केलच्या सहाय्याने याला आपण जोडून टाकू. हा जो कर्ण आहे हा किती असला पाहिजे, वर्गमुळात 7. संख्या रेषेवर कुठे आहे, तर चॉपच्या सहाय्याने आपल्याला त्याला दाखवता येईल. इथून इथपर्यंत अंतर घ्यायचं आणि याला कट करा. इथं टच झालं, याचा अर्थ हा जो पॉइंट आहे हा असला पाहिजे आपला वर्गमुळामध्ये 7. अशा प्रकारे आपण वर्गमुळातल्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या ते आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपलं परिमेय संख्या हे प्रकरण पूर्णपणे संपलं.